मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सिद्धेश्वराकडे तोंड फिरवलं. सिद्धेश्वरा हात जोडून सांगितलं, सिद्धेश्वरा सांभाळ रे बाबा आमच्या लेकराला. आता आमच्या पाणी आलं आणि निवृत्ती दादानी ज्ञानदादाला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, ज्ञाना. निवृत्तीनाथ म्हणत होते, ज्ञानदादा म्हणत होते, दादा. मुक्ताबाई म्हणली, दादा कुठे गेले रे आपली आई आणि बाबा. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला कडकडून मिठी मारली सांगितलं, मुक्ते आपली आई बाबा गावाला गेले. कोण्या गावाला गेले रे, कधी येणार आहेत मुक्ते. आपले आई बाबा अशा गावाला गेलेत की या जन्मी त्यांची ना आपली पुन्हा कधी भेट होणार. त्याच्यासाठी तुकोबारायांना म्हणावं लागलं, लेकुराचे हित झाले माऊलीचे. ऐसी कळवळाची ऐसी कळवळाची तुमच्या मायबापांचं चित्र माऊलींच्या जीवनातून मायबापाचे चित्र हरवलं गेलं. मला वाटतंय तुमच्या इथं बसलेल्यापैकी कोणाला जर माय नसेल तर तुम्ही मायेचे चित्र डोळ्यासमोर उभं करा. मायबाप हा माझा स्पेशल विषय. मी बोलत गेलो तो 2 तास मला कमी पडतील. आमची बी मायबाप मेले त्यावेळेला आम्हाला एवढंच दुःख. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये आई वडिलांचे चित्र हरवलं गेलं. समाज फार दुःख येतो महाराज. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायला सांगितलं, दादा ज्ञाना आपले मायबाप आपल्याला सोडून गेले. आता एक चित्र डोळ्यासमोर उभं करा तुम्ही. फक्त 10-12 वर्षाची लेकरं, त्या काळातली आळंदी आठवा आणि त्रास देणारे लोक आणि राहत होते सिद्ध बेटामध्ये. त्यावेळेला कुठलीच व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, लाईट नव्हती. बरं एवढ्यावर तरी समाजानं
थांबावं का नाही महाराज? समाज थांबत नाही. दर्द तो हमेशा अपने ही देते हैं, वरना गैरों को क्या पता आपको तकलीफ किस बात की होती है. त्रास देणारे आपल्यातलेच असतात. एवढ्यावर थांबाव ना आता समाजानं. एवढ्यावर समाज थांबला नाही. ही 4 भावंड आता भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये जायची ना, माधुकरी मागण्याकरता आळंदीमध्ये जायची. आणि माधुकरी मागण्याकरता ज्यावेळेला आळंदीमध्ये गेले ना, त्यावेळेला आळंदीत गेल्याच्या नंतर समाजानं माधुकरी सुद्धा वाढली नाही हो. एवढा त्रास असतो. एके दिवशी ज्ञानोबाराय आळंदीमध्ये गेले. ज्ञानोबारायचा आळंदीत एकच जीवाचा माणूस होता, त्याचं नाव विद्याधर पंथ नाव होतं. आळंदीमध्ये जाऊन माऊलीने 4 घरं मागून माधुकरी आणली ना. मुक्ता म्हणत होती, दादा भूक लागली रे दादा, दादा काहीतरी खायला दे बाबा, खूप भूक लागली रे. त्यावेळेला मुक्ता भूक लागली म्हणली ना, ज्ञानोबारायांचा प्राण कसा विसवायचा. आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण एकुलती एक बहीण आहे आपल्याला, ही उपाशी राहता कामा नये. ज्ञानोबारायांनी हातात जोडी घेतली, हातात उडकं घेतलं, 2 गाठी बांधल्या. आम्ही आज सुद्धा आळंदीत हीच पद्धत आहे, तुम्ही गेला तर. आम्हाला काही लोक विचारतात की काय हो महाराज, तुम्हाला चांगलं मिळत नाही खायला? भावा आम्हाला चांगलं मिळतं रे, पण आमच्या बापाची परंपरा आहे 4 घरं मागूनच खाल्ली पाहिजे. तुमच्यातले काही आम्हाला विचारतात की महाराज का होय मागून का खाताय हो तुम्ही? त्याचं कारण आहे, मागून खाल्ल्याच्या नंतर मिळवलेल्या ज्ञानाची घमेंड आली नाही पाहिजे ना. आम्ही खूप ज्ञानी आहोत, आम्ही खूप विद्वान आहोत असं वाटलं नाही पाहिजे ना. अरे काय विद्वान आहे, दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खाऊन विद्वान झालात असं जर कोणी म्हणाल. आम्ही माधुकरी मागितली, आमच्या वनमे महाराजांनी माधुकरी मागितली, आमच्या गुरुजींनी सुद्धा माधुकरी मागितली. आमच्या वनमे महाराजांचं आमचं जीवन सारखंच आहे महाराज. वनमे महाराजांना पण आई नाही. मला तरी माझी आई थोडीफार कळते गुरुजी, पण वनमे महाराजांना त्यांची आई अजिबात कळत नाही. आम्ही एकमेकाला काही बोलतो महाराज. खरं सांगू, आम्ही ज्या वेळेला महाराजांचा कधी विचार करतो ना, महाराजांकडे ज्या वेळेला बघतो ना, अंतकरणातून विचार केल्याच्या नंतर डोळे भरून येतात. आम्हाला तरी कोणीतरी आहे, महाराजांना कोणीच नाही. आणि एवढेच 8 दिवस आम्ही एका जागी असतो महाराज. सगळ्याच्या भेटी 8 दिवस एकाच ठिकाणी होतात. खरं सांगू पाया पडून, आम्ही पैशासाठी येत नाही तो, आम्ही प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, प्रेमासाठी इथे येणारी माणसं. ज्ञानोबारायांनी जोडी बांधली आणि माधुकरी मागण्याकरता गेले ना. 4 घरं मागून आणले, तर परत येत असताना पुन्हा विश्वबानं ज्ञानोबारायला अडवलं. ज्ञाना कुठे गेला होतास? काका माधुकरी मागायला गेलो होतो. भूक लागती का रे? संन्यासाची लेकर आहे तुम्ही, चांगलं खाण्याची इच्छा होते. काका मला नाही हो, मुक्ताबाईला भूक लागली. छोटीशी मुक्ता आहे आमची. घे इकडे ती झोळी. ज्ञानोबाराच्या हातातून झोळी इसकाटून घेतली आणि झोळी इसकाटून घेतली, झोळी फाडली. ते पीठ जे होतं ना ते खाली पडलं ना. काका माझ्यासाठी नाही, पण मुक्तापुरतं तरी द्याव. नाही दया आली. आणि परत काय केलं माहिती, जे पीठ पडलं होतं ना त्याच्यात पायानं असं घोसळून टाकलं सगळं. का माहिती, मी निघून गेल्याच्या नंतर वरच भरून घेऊन जाईल ना. एवढी दुष्ट लोक असतात का?
ज्ञानोबरायला वाईट वाटलं. कधीच न रागावणारे ज्ञानोबराय आज ज्ञानोबरायला बहिणीसाठी राग आला. ज्ञानोबरायने कधी समाजानं दगड मारले तरी ज्ञानोबराय रागराग केला. उलट म्हणले जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढव. पण आज ज्ञानोबरायच्या मनामध्ये कुठेतरी वाईट वाटलं. ज्ञानोबराय राग आला, रे बापरे, एकुलत्या एक बहिणीसाठी ही लोक जगू देत नाही. 4 भावंडाचा जर ही लोक संसार सुखाचा होऊ देत नसतील तर या जगाचा संसार कसा सुखाचा होईल. त्याच दिवशी ज्ञानोबरायांनी शपथ घेतली, अवघाची संसार सुखाचा करी. या जगाचा मी संसार सुखाचा केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांनी शपथ घेतली. रागानं लालबुंद झालेले ज्ञानोबराय डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी येत होतं. काय म्हणेल माझी मुक्ता, मला खायला आणायला गेलो होतो, मागून आणलं नाही. मुक्ता समजूतदार नाही ना. ज्ञानोबरायचं असं वाटत होतं ज्ञानोबरायला, मुक्ता समजूतदार नाही ना, काय कळेल मला. म्हणेल की दादा खायला दे, काय सांगू मुक्ताबाईला. डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी येत होतं. ज्ञानोबराय सिद्ध बेटामध्ये गेले आणि सिद्ध बेटामध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी काय केलं, आपली जी झोपडी होती मधून ताटी लावून घेतली आणि मध्ये बसून गुडघ्यात तोंड घालून ज्ञानोबराय ढसढस रडायला लागले. त्याने वारकरी संप्रदायाला मार्ग दाखवला ते आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय. आज ज्यांच्या नावावर आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की संध्याकाळी गुलाबजाम खायला मिळतं काय सांगा. त्याच ज्ञानोबरायाला आज रडावं लागलं. याच्यापेक्षा काय दुःख पाहिजे सांगा. ज्ञानोबराय रडत होते. 7 वर्षाची चिमुकली मुक्ता दारामध्ये आली आणि हाक मारत होती, दादा दादा. गावात गेला होता ना तू माधुकरी मागून आणायला, काय झालं रे दादा. ज्ञानोबरायच्या हलक्या स्वरातला मुक्ताबाईचा ज्ञानोबरायचा रडण्याचा आवाज मुक्ताबाईच्या कानावर ज्यावेळेला पडला ना, आता ज्ञानोबरायने हुंदके द्यायला सुरुवात केली. मुक्ते, चांगलं खाणं आपल्या नशिबात नाही मुक्ते. आपण संन्यासाची लेकर आहे. या जन्मामध्ये आपल्याला पोटभर खायला मिळणार नाही मुक्ते. दादा काय झालं रे. मुक्ता, यशोबा काकानं आणलेली माधुकरी झोळी फाडून टाकली. मुक्ताबाई काय म्हणली माहिती का. ज्ञानोबरायचा असा समज होता की मुक्ताबाई समजूतदार नाही. मुक्ताबाईचे डोळे पाण्यानं ओले झाले. मुक्ताबाई काय म्हणली माहिती का, दादा एका माणसानं झोळी फाडून टाकल्याच्या नंतर जर तुला एवढा राग येत असेल दादा आणि त्याच्यासाठी तू ताटी लावून बसला दादा, अरे तू महान आहेस, तू योगी आहेस, तू पुरुष आहेस. आणि योग्याची लक्षणं काय आहेत, कुणाला म्हणावं लागतं योगी. दादा योग्याची व्याख्या ऐक. आणि मुक्ताबाई ज्ञानोबरायला 7 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबरायला उपदेश करते, ऐका डोळे भरून येतील तुमचे. हृदयात पुस्तकी डोळ्यात पाणी
सहन करत असतात ते एवढे असतात ना दादा. ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये एवढा समाजाला त्रास देवा याच्या पाठीमागचा उद्देश एक होता की ज्ञानोबाराच्या जीवनातून मायाही गेली होती, ज्ञानोबाराचा बापही गेला होता. माझ्या दादानो एक ऐका मी पाया पडतो आपल्या. मला असं वाटतंय ज्ञानोबाराचे चरित्र 7 दिवस सांगावं, फक्त ज्ञानोबारा 7 दिवस सांगावे असं वाटतं. एका दिवसामध्ये काय ज्ञानोबाराचे चरित्र सांगा. एवढा त्रास आपल्या जीवनामध्ये जर झाला तर काय करायचं. 7 वर्षाची चिमुकली उपदेश करते, दादा असं बसू नको रे दादा, दादा तू आमच्या सगळ्या भावंडाचा आधार आहेस रे दादा. आणि झाड जर तोडलं तर आम्ही कुणाच्या सावली खाली बसावं. आणि दादा तू तर रडत बसलास, तू जर रडायला लागलास तर आम्ही कुणाकडे बघून जगावं दादा. कल्पना मागे सारा हे सगळं बाजूला सारून टाका दादा. लक्षात ठेवा, जीवनातून मायबाप गेल्याच्या नंतर समाज आपला खूप त्रास देत असतो. जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत मायबापाला सांभाळ. अरे बाबा मी आपल्याला उपदेश करून जाता जाता सांगेन, चिमुकल्या मुक्ताबाईनं दादाला उपदेश करावा. दादा मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा ताटी उघडा. असं बसू नका. कसं होईल ज्ञानोबारांनी हुंके देऊन रडावं. सोपान काका आणि मूर्तीनाथ आपल्या बहीण भावाला डोळ्यानं बघत होते, म्हणत होते देवा काय दुःख दिलं असते आमच्या जीवनामध्ये. तेव्हा तू आमची परीक्षा तर बघत नाही ना. ज्यावेळेला एखादा त्रास तुमच्या जीवनामध्ये दुःख झालं तर तुम्ही देवासमोर म्हणत असता की देवा असं काय चुकलं, असं आमच्या जीवनात त्रास का देतो. ज्ञानोबारांनी देवाला हात जोडले सांगितले, सिद्धेश्वरा असं काय चुकलंय बाबा, आम्ही काय पाप केलंय की आमच्या जीवनामध्ये दुःख देतो. तेव्हा आम्हाला समाजामध्ये दुसरं कोणी नाही रे, ज्यांच्याकडे आम्ही मायबाप म्हणून बघावं त्याच लोकांनी जर आम्हाला त्रास देवा तर कसं होईल देवा. आमचे मायबाप हा समाज आहे, आम्हाला दुसरे कोण मायबाप नाही. आमचे मायबाप तुम्हीच आहात. खरं सांगू मी, आम्हाला आमच्या जीवनात मायबाप नाहीत, आमचे मायबाप तुम्हीच.
आईच्या गळ्यामध्ये पडून धसधसा रडत होता तो प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर होता. आई खरं सांगू, पहिलीला सुद्धा शाळेत नव्हतो मी, माझी माय मेली. लहान होता, माय मेली माझी, एवढूसा होतो. तुमच्यासारख्या शेजारनी बायांनी यावं, समजून सांगावं, बाबा रडू नको, आम्ही आहोत रे बाबा. फक्त मी बघत होतो, मला चांगलं आठवतं मायेचं प्रेत माझ्या असं पडलं होतं. मी म्हणत होतो, माय उठ ना, मा अशी का झोपलीस, मा अशी का झोपलीस, सांग ना, उठ ना मा, तुझ्या हातून मला दूध भाकरीचा घास आहे ना. शेजारच्या बाया म्हणत होत्या, बाबा तुझी माय आता अशी झोपलेली आहे की तुझी माय या जन्मी तरी उठणार नाही. तुम्ही आठवा ना, तुमची माय मेलेली असते. तुम्हाला कोणी सांगत नाही बघा, मुलीला लवकर कोणी सांगत नाही की माय मेली. काहीतरी गावाकडला निरोप आलाय, अर्जंट जावं लागेल असं सांगितलं जातंय तुम्हाला, बरोबर आहे ना. तुमची माय आजारी असं सांगितलं जातंय, गाडीमध्ये बसलं जातंय, कोणीच काही बोलत नाही. मन म्हणत असतं की काय झालं असेल रे बाबा, एवढ्या अर्जंट का बोलवलं असेल रे, माझ्या मायाचं काही बरं वाईट तर झालं नाही ना. गावातल्या मंदिराजवळ गाडी उभा राहते आणि मंदिराजवळ गाडी उभा राहिल्याच्या नंतर त्या गल्लीमध्ये तुम्ही तुमचं घर ज्या गल्लीमध्ये ज्या वेळेला प्रवास करताना आपल्या दारामध्ये 100-200 माणसं जमलेले असतात, कोणीच काही बोलत नाही ना. लेक आहे ना, मुलीला का जमली असतील माणसं आमच्या दारात, अचानकच काय लोक जमले असतील. मुलगी आली म्हणून सगळेजण मुलीला वाढ देतात ना, आणि समोर 1 रुपया चिटकलेलं माईचं प्रेत ज्या वेळेला बघितलं जातं ना, मुलगी हंबरट होते. आई उपदेश करावा. दादा आपले मायबाप मेले, दादा गोष्ट खरी रे बाबा, पण दादा असं तू नाराज होऊ नको बाबा, तू ताटी लावून बसू नको बाबा. तू जर ताटी लावून बसला तर आम्ही कुणाकडे बघून जगावं रे बाबा. दादा एक काम कर, ताटी उघड बाबा. दादा मी तुला शब्द देते रे, इथून पुढे म्हणणार नाही मी तुला भूक लागली म्हणून, कधीच म्हणणार नाही. झाडाचा पाला खाऊन आयुष्य काढील दादा, मी उपवासी झोपलो रे बाबा, पण कधी म्हणणार नाही. संत व्हायचं असलं की जगाचे 6 अपराध सहन करावे लागतील ना तुम्हाला.
माऊलीला उपदेश आहे. इतके धरा काठी उघडा ज्ञानेश्वरा ऐकत असताना आम्हाला आमच्या मायबापाचं ध्यान आलं. देवानं आम्हाला एवढ्यावर सोडलं नाही बघा. आई आम्ही माय मेली आमची, तसं तरी आम्ही सावरलो. 2च वर्ष गेले की आमचा बाप गेला. देव एखाद्याची परीक्षा बघायला लागला. खूप परीक्षा देवानं आम्ही खूप परीक्षा बघितली. सांगू आज सुद्धा देव माझी परीक्षाच बघतो. पण माझही देवाला मी म्हणत असतो, देवा काय दुःख द्यायचं ते देवा, आमच्या हातात काही नाही, सगळं तुझ्या हातात आहे. आमच्या हातात जर असतं तर आम्ही केलं असतं, पण हातात तुझ्या आमच्या हातात काय बाबा. तुझं वाटे आता ते करी अनंता, तुझा तुका संता लाज माझी. तुला जसं करायचं असेल तसं. तुम्हाला सांगू, देवावर नाराज होऊ नका कधी. देवाला म्हणत जा, देवा कर बाबा, तुला जसं करायचं तसं. थोडा दुःख झालं तर माय नाराज होऊ नका. हो ना, आमचे एवढे दुःख तुम्ही सहन केलं नाही, आणि माऊली एवढं दुःख आम्ही सहन केलं. आम्ही शिळे तुकडे खाऊन जगलेली माणसं. हे दिसतात ना तुम्हाला इथं बसलेले सगळे. एवढा जे आवाजामध्ये ताकद आहे ना आमच्या गुरुजींच्या नंदुशे, याचं एकमेव कारण आहे हो, तुमच्या सारख्याच भीक मागून खाल्लंय. आळंदीमध्ये जलाराम बाप्पाची मधुकरी मागायला लावायची. भिकाऱ्याच्या लाईन मध्ये 2-2 तास उभं राहावं लागायचं. भिकाऱ्याच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एवढासा भात, वगराळभर कढी सगळं एकत्रित घ्यायचं. वैतागेश्वराच्या मंदिरात 2-2 तास आमचा रडण्याचा कार्यक्रम असायचा. कधी आम्ही सद्गुरू मारुती बाबांकडे जायचं, कधी कधी आमच्या गुरुवरे पांडुरंग महाराजांकडे जायचं, कधी कधी आमच्या गुरुजींकडे जायचं. गुरुजी बाबा भूक भागत नाही हो. बाबांनी सांगायचं, लेका तुम्हाला तरी 2 टायमाला खायला भेटतं रे, आम्हाला तर 1 टायमाला सुद्धा भेटत नव्हतं. खरं सांगू आई, भूक भागत नव्हती आमची, भूक भागत नव्हती, पण धीर भेटत होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या होणारी गावातल्या सगळ्या या मराठी हॉटस्पॉट नावाच्या चॅनलच्या माध्यमातून आज सगळा महाराष्ट्र पाहतोय. आम्ही या गावामध्ये पैशासाठी कधी आलो नाही, आणि आम्ही या गावामध्ये प्रेमापोटी येतो. आम्हाला कधी वाटत नाही आम्ही कथाकार आहे, आम्ही कीर्तनकार आहे, आम्ही तुमची लेकरं. तुमचा आमच्यावर झोप. तुम्हाला खरं सांगू, आम्ही तोपर्यंत या गावामध्ये येणार की जोपर्यंत तुमचं प्रेम निस्वार्थी आहे. तुमच्या प्रेमामध्ये थोडा जरी स्वार्थ आला तरी त्या दिवशी आमचा रामराम असेल तुमच्या. मुक्ताबाई उपदेश करते, दुसरं काही म्हणत नाही. आम्ही चरित्राच्या अनुषंगानं चालतो. ज्ञानोबा चिंता ओघ मागे सारा, हे सगळं बाजूला सारा माऊली. आता लोकांसाठी नाही तर तुमच्या छोट्याशा चिमुकल्या मुक्तासाठी तरी काठी उघडा हो. जीप
खरं सांगू, आमचे डोळे का भरून येतात? आम्ही माऊलींच्या सान्निध्यात राहिले. हे सगळं गात असताना आमच्या गुरुजींचे डोळे भरून येतात. महाराष्ट्रामध्ये अनेक गायक आहेत बघा जाता बघा, अनेक गायक आहेत. नंदुशेठ भरपूर गायक आहेत, पण आमचे गुरुजी म्हणजे ओले गायक आहेत. खळखळ डोळे भरून येतात. एखाद्या वेळेला आम्हाला दुसरीकडं दुसरं चरित्र सांगताना आमचे डोळे भरून येणार नाही, पण माऊलींचं चरित्र सांगत असताना माऊली जरी नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो, कारण आम्ही माऊलीच्या दारात राहिले. ज्ञानोबरांनी ताटी उघडली. किती त्रास सांगा ना, एवढा त्रास असतो. म्हणलं ना मी 7 दिवस फक्त माऊली सांगा वाटतं, फक्त माऊली. 2 तास झाला, अजून 2 तास माऊली सांगितले तर कोणी उठेल का? सांगा, ऐकून उठेल का? माऊलींचे चरित्र गोड आहे. खूप दुःख आहे, खूप दुःख आहे माऊलीच्या जीवनामध्ये. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांचं जीवन आहे. समाजानं खूप त्रास दिला. पुढे ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आई वडील तर निघून गेले. पुढच्या चरित्राचा विचार करत असताना हातामध्ये ते पत्र घेतलं आणि हातामध्ये ते पत्र घेऊन ज्ञानोबाराय न्याय मागण्याकरता आळंदीच्या ब्राह्मणाकडे गेले. त्यांनी सांगितलं, हे पत्र आमचं नाही, हे पत्र पैठणचं आहे. पैठणला जा आणि पैठणच्या ब्राह्मणाने संमती दिली तर आम्ही तुमच्या मुंजी करू, आम्ही तुम्हाला समाजामध्ये घेऊ. लक्षात आहे ना कुठून आपलं कुठं चरित्र चाललं. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई परत आळंदीहून पैठणला गेले. पैठणला गेल्याच्या नंतर धर्म मार्तंडाची सभा अशी बसलेली होती. गेले आणि पत्र दाखवलं, हे आमचं पत्र. विठ्ठल पंतांची मुला होत आम्ही. हा, अरे तो विठ्ठल पंत संन्यास आश्रमातून ग्रस्ताश्रमात प्रवेश करणारा तोच ना. हा, त्यांचीच मुलं होता. आमच्यासाठी आमच्या मायबापांनी देह त्याग केलाय. आम्हाला समाजामध्ये घ्यावं. आम्ही सुद्धा ब्राह्मणाचीच, घ्या ना आम्हाला समाजात. लोक बोलू देत नव्हते. हे आम्हाला मान्य नाही. निवृत्तीनाथ म्हणत होते, काय समाज आणि आमची मुंज नाही केली तरी चालतं ना. आम्ही उपजताच ब्राह्मण आहोत ना, आम्हाला काय करायचं याची. पण लोक रूढीप्रमाणे हे करावं लागेल. निवृत्तीनाथ सोपान काका ज्ञानोबाराय सांगायला लागले की काका असं करू नका हो, आम्हाला समाजात घ्यावं. आम्ही काही वेगळे थोडेच आहेत काका. अहो, तुमच्यामध्ये देव आहे, आमच्यामध्ये देव आहे. भगवान सांगून गेले ना गीतेमध्ये, सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानम पूर्णम. सर्वांच्या तुमच्या हृदयात देव आहे, आमच्या हृदयात देव आहे. असं करू नका काका, भेद मानू नका हो. त्यावेळेला एक ब्राह्मण उठला आणि म्हणला, हा गप्पा पार मारतो रे, मोठमोठ्या गप्पा मारतो रे, आत्मा सारखाच आहे म्हणे. हा, नाव काय तुझं? नाव? काका माझं नाव ज्ञाना आहे. ज्ञाना, मला ज्ञाना म्हणतात. माझ्या मायेनं माझं नाव ज्ञाना ठेवलेलं. याचं नाव काय? हे माझे मोठे भाऊ आणि गुरु आहेत, यांचं नाव निवृत्तीनाथ. माझ्यापेक्षा छोटा सोपान आहे, आमची सगळ्यात छोटी बहीण आहे मुक्ताबाई. नावं खूप छान आहेत रे तुमचे काका. नावापाशी काय असतं काका? नाव काय असतं? नाव ठेवलेलं असतं. नाव काही जन्मताच नाव थोडंच असतं. कोणीतरी गावातल्या 4 बायांनी येऊन नाव ठेवलेलं असतं. नावापाशी काय नसतं काका. सगळ्याच्या हृदयात देव आहे काका. हा, सगळ्याच्या हृदयात देव आहे. तुझं नाव ज्ञान आहे ना. मग बघ ते बघ ते पकाल घेऊन तो रेडा चालला ना, रेडा. त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानाच आहे. त्याचं नाव आहे ज्ञानाच आहे. मग तो वेद बोलेल का? तू जसं बोलतो तसं तो बोलेल का? ज्ञानोबाराने हात जोडले. काका का नाही बोलणार? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी तुम्हा अमा नाही.
तुम्हाला वेगळा आहे काका, आम्हाला वेगळा नाही तो. बोलेल ना काका, बोलेल ना. हा बोलेल म्हणे. आणारे बोलून त्याला रेड्याला आणलं, पकाल खाली ठेवला. याचं नाव ज्ञान आहे? हा, ज्ञान आहे. बोलायला लाव बरं त्याला. हात ठेवला मस्तकावर. काका कोणतं वेद बोलवायचं? सगळ्या वेदात, 4 वेदात अवघड वेद जर कोणता असेल ना, ऋग्वेद आहे. ऋग्वेद बोलव याच्या तोंडातून. ज्ञानोबाराने हात ठेवला आणि हात जोडले. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा मूळ शब्द प्रणवाचा. मस्त मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.